शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे. अतिशय दिलासादायक अपडेट असणार आहे. कारण शेतकरी राजा जी वाट पाहत होते की कर्जमाफी संदर्भात निधी वितरित करण्यात कधी येणार आहे किंवा जे काही कर्जमाफीला सुरुवात कधी होणार आहे, अखेरीस त्या सुरुवात झालेली आहे. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन लेखाशीट निर्माण करण्यासंदर्भात नवीन शासन निर्णय आला आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत हा शासन निर्णय आलेला आहे 22 जून 2026ला. आता जे माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे व सदर निर्णयास अनुसरून संदर्भ दिन शासन निर्णय व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करण्यात आली आहे व सदर योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभाची रक्कम महा-आय-टी या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार. यासाठी निधीची तरतूद करण्याकरिता नवीन लेखाशीट निर्माण करून त्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर आता यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी अखेरची प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आली आहे. आता या योजनेसाठी जे शेतकरी पात्र असणार आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाख पर्यंत आहे, जे पीक कर्ज असणार आहे बघा, दुसरं कोणतंही कर्ज चालणार नाही, क्रॉप म्हणजेच पीक कर्ज असणार आहे, त्यांचे फक्त इथे कर्जमाफी होणार आहे व 2 लाख रुपयेपर्यंत शेतकरी कर्जमाफी होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, इथे 2 लाख रुपयेपर्यंत शेतकरी कर्जमाफीसाठी आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद करण्याकरिताची खालील प्रमाणे नवीन लेखाशीट निर्माण करण्यासाठी या शासनाने निर्णय व मान्यता सुद्धा देण्यात आली आहे. तर इथे मागणी क्रमांक आहे, इतर कृषी विषयक कार्यक्रम आहे, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना आहे. तर आता जे पावसाळी अधिवेशन आहे त्यामध्ये सुद्धा आता या संदर्भात कालच माननीय मुख्यमंत्री यांनी घोषणा केली व जे काही बजेट आहे ते सुद्धा सादर करण्यात आले होते. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आहे, हे पूर्णपणे त्यात अंमलबजावणीसाठी तयार आहेत. या बाबीसाठी येणाऱ्या खर्चासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. तर महत्त्वपूर्ण जी.आर आहे, महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.